आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना आदेश. मराठा आरक्षणाबाबतच्या निकालाविरोधातल्या क्युरेटिव्ह याचिकेवर तात्काळ सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या बैठकीचं उद्या मुंबईत उद्घाटन. आणि T20 क्रिकेटचा समावेश 2028च्या ऑलिम्पिकमध्ये करण्याची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी समितीची शिफारस. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाला कालमर्यादा निश्चित करून द्यावी लागेल, असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज झालेल्या सुनावणीत सांगितलं. विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्वाळा द्यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयानं 14 जुलै रोजी नोटीस काढली. सप्टेंबरमध्ये आदेश काढला तरीही विधानसभा अध्यक्षांनी काहीच केलं नसल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं. राज्यातल्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यावर निर्णय होणं गरजेचं आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी निर्णय झाला नाही तर विधानसभा अध्यक्षांपुढची कार्यवाही निरर्थक ठरेल, असंही न्यायालयानं सांगितलं. मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाविरोधातली क्युरेटिव्ह याचिका योग्य वेळी सूचीबद्ध केली जाईल, असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यावी अशी विनंती राज्य सरकारची बाजू मांडणारे वकील मनिंदर सिंग यांनी आज केली. त्यावर या याचिकेबाबत प्रक्रिया सुरू असून आम्ही ती सुनावणीसाठी सूचीबद्ध करू, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारनं घेतलेला निर्णय 5 मे 2021ला दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला. असा प्रवर्ग निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचं या निकालात म्हटलं होतं. त्यावर महाराष्ट्र सरकार आणि इतर काहींनी दाखल केलेली पुनर्विचार याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. ओबीसींच्या हिताची काळजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारितकी आजवर कधीच कोणत्याच सरकारनं केली नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. सध्या केंद्रात 60% ओबीसी एससी एसटी मंत्री आहेत. पीक विम्याचा 71% एससी एसटी ओबीसींना लाभ झाला. पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी 80% एससी एसटी ओबीसी आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत 45% लाभार्थी आहेत. विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीत 58% विद्यार्थी एससी एसटी ओबीसी आहेत. मुद्राचा लाभ मिळालेले 51% एससी एसटी ओबीसी आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं. मुस्लिम आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर इथून आज पायी मोर्चा मुंबईकडे निघाला. विविध शहरं आणि गावांमधून जाणारा हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार असल्याचं या मोर्चेकऱ्यांचे नेते जावेद कुरेशी यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातल्या आंतरवली सराटी इथं उद्या दुपारी मनोज जरांगे यांची महासभा आयोजित केली आहे. सभेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. आंदोलकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक कैलाश बलकवडे यांनी केलं आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येनं मराठा समाज सभेला उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या बैठकीचं उद्या मुंबईत उद्घाटन होणार आहे. 40 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ही बैठक भारतात होत आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आज मुंबईत आलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची भेट घेणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं क्रीडा क्षेत्राला प्राधान्य दिल्यामुळे आज आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. लाभार्थ्यांना थेट मदत दिली जात असल्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे, असं ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या 21 जागा लढवणार आहे. तसंच मुंबईतल्या सर्व 6 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
राज्यातल्या टोल संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांची भेट घेतल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. राज्याला रेव्हेन्यू नाही मिळाला, राज्य चालू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फ्युएल सेस असेल किंवा इतर जे टॅक्सेस असतील हे लागतात. आपल्याला फक्त विषय असा आहे की हा टॅक्स जातो कुठे, ज्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मिळतंय. जर सगळे टॅक्स भरून, टोल भरून, रोड टॅक्स भरून, फ्युएल सेस भरून पण आपल्याला चांगले रस्ते मिळत नसतील तर हे पैसे भरून आम्हाला काय मिळतंय. साधारणपणे स्वच्छतागृह पण जर समजा मिळत नसतील याच्यात तर उपयोग काय या गोष्टींचा. याच्यासाठीचा मला असा हा विषय होता. पुढचे 15 दिवस राज्यांच्या टोलनाक्यांवर कॅमेरे बसवून गाड्यांची मोजणी केली जाईल. टोलच्या रक्कम आणि आकारणीबाबतचा तपशील प्रत्येक टोल नाक्यावर मोठ्या डिजिटल फलकावर लावणं सक्तीचं असेल. टोल भरणा करताना रांगेत पिवळ्या रेषेच्या अलीकडे थांबावं लागलं तर वाहनांना टोल भरावा लागणार नाही, इत्यादी मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. T20 क्रिकेटचा समावेश 2028मध्ये लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये करण्याचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी समितीनं तयार केला आहे. मुंबईत 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या परिषदेसमोर मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. 1900च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. तेव्हा सुवर्णपदकासाठीचा सामना पॅरिसमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यात झाला होता. T20 क्रिकेटसह बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅश या 5 खेळांचा समावेशाचा प्रस्तावही परिषदेसमोर मांडला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेची मान्यता ऑलिम्पिक समितीनं रद्द केली आहे. या खेळाच्या दुसऱ्या कुठल्याही यंत्रणेला मान्यता दिली नसल्यानं 2028मध्ये लॉस एंजेलिस इथं होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगचा समावेश करण्याचा निर्णय समितीनं स्थगित केला आहे. हॉलिवूडचे विख्यात अभिनेते आणि निर्माते मिशेल डग्लस यांना मानाचा सत्यजित राय जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून तो 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बहाल केला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज समाजमाध्यमावर ही माहिती दिली. मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत धुळे महापालिकेच्या प्रत्येक घर, वॉर्ड आणि गावातून माती आणि धान्य गोळा केलेला अमृत कलश महापालिकेमार्फत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातल्या 10 पंचायत समित्यांमधून आलेल्या कलशांचं आज जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगमंत्री उदय सामंत तसंच क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. दिव्यांगांना दिलं जाणारं मानधन हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिलं जातं. यापुढं थेट त्यांच्या खात्यात जमा केलं जाईल. ज्या दिव्यांगांना बँकेत जाता येत नाही अशा दिव्यांगांना थेट घरपोच मानधन देण्याची सुविधा निर्माण केली जाईल, अशी माहिती दिव्यांग अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली. ते आज दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी या अभियानाअंतर्गत वर्धा इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. संविधानानं महिलांना समान दर्जा दिला आहे. महिलांना दिलेला हा सन्मान हा पुरुषांविरोधात नाही तर तो पाठीशी राहण्यासाठी आहे, असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे. त्या आज बुलढाणा इथं आयोजित महिला आयोग आपल्या दारी कार्यक्रमात बोलत होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर मंगळवारपर्यंत कालमर्यादा निश्चित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना आदेश. मराठा आरक्षणाबाबतच्या निकालाविरोधातल्या क्युरेटिव्ह याचिकेवर तात्काळ सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 141व्या बैठकीचं उद्या मुंबईत उद्घाटन. आणि T20 क्रिकेटचा समावेश 2028च्या ऑलिम्पिकमध्ये करण्याची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यकारी समितीची शिफारस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.